सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। तरंदळे येथील धरणात प्रेमी युगलांनी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 31 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। सोहम कृष्ण चिंदरकर वय 22 राहणारा कलमट कुंभारवाडी व ईश्वरी दीपक राणे वय 18 राहणारी बांदकरवाडी कणकवली अशी त्यांची नावे आहेत। बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। दोघांनी एकमेकांना पकडून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र दोघांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही। या घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। दोघांनी प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचललेले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे। मात्र आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही। कणकवली पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत। दरम्यान मृत सोहम हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता, तर युवती ही एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती। दोघांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय, तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।